सगळा स्वयंपाक करून झाला होता. फक्त आहे ना बट्ट्या तळायच्या बाकी होत्या, त्या तळून घेतल्या होत्या आणि एका साईडला भातही लावून दिला होता मी. गरम-गरमच भात चांगला लागतो आणि आमच्याकडे बट्ट्या आहे ना तळूनच खातात, साध्या खात नाही आणि मस्त लागतात ते कडक झाल्यावर. मग त्याच्यानंतर आहे ना मग बट्ट्या वगैरे सगळ्या तळून झाल्या होत्या. मग ताटही करून दिला कारण उशीर होऊन गेला होता आणि जेवायला मग त्यांनाही भूक लागून गेली होती. मग पहिलेच जेवण करून घेतलं आणि बाकीचे सगळे कामं पडले होते आणि आज ना कपडेसुद्धा बाकी होते धुवायचे. आणि किचन ओटा साफ करायला गेली ना मी, तर मनात पण नव्हतं माझं, की मी हा पूर्ण किचन ओटा साफ करेल असं. तर पूर्ण चिकट होऊन गेला होता. तर पूर्ण साफ करून घेतला आणि त्याला हा खालून तर काय हात पुरत नाही म्हणून वरती चढावं लागतं. तर सगळा ओटा किचन ओटा धुवून काढला आणि त्याच्यानंतर खालचे जे ड्रॉप आहेत ते क्लीन करून घेतले. बाहेरून मधले तर बाकी ते नंतर करेल आणि किचन ओटा क्लीन केल्यानंतर असं काय दिसत होता, एकदम छान दिसत होता आणि याच्या नादामध्ये ना कपडेही धुवायचे बाकी होते माझे. मग त्याच्यानंतर कपडे वगैरे धुतले, चहा-पाणी केला कारण भरपूर टाईम होऊन गेला. तर मग संध्याकाळी ना आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला. एका शेतामध्ये बघू शकता तुम्ही जे पांढरे-पांढरे दिसतात ना सगळे ते छोटे बदक होते ते तिथं किडे राहतात ना ते खायला आले होते ते आणि पाणी पण राहत होते. मग तिकडनं येताना एक मैदान आहे तिथं बसलो होतो थोड्या वेळ. चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या.